एंट्री मारकार हां बोला. काय चाललं भाऊ? तुमचं काय चाललंय? बस म्हणजे तुम्ही बोलवलं मला काय म्हणे मुलाखत घ्यायची वृक्ष हां, वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगानं तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? एक थोडं दोन शब्द आपल्याला सांगा. हे कसं आहे महाराज माहिती आहे का? वृक्षवल्ली आम्हा सोयरी हे संत तुकाराम महाराजांनी म्हटलं. वृक्ष जर नसत तर आपल्याला ऑक्सिजन मिळणार. कार्बन डायऑक्साईड हा आपल्या वायू प्रदर्शनातला हा निष्क्रिय वायू आहे. तर कार्बन डायऑक्साईड हे स्वीकार करतात आणि ऑक्सिजन लोकांना देतात. आता ऑक्सिजन हा इतक्या काळाची गरज आहे की आपण त्याच्याशिवाय राहू शकतो. जर झाडं नसले तर हे पर्जन्य होणार नाही. आणि जी इकोसिस्टीम आहे आपली नैसर्गिक साधन संपत्ती त्याचं वृक्ष आपल्याला फळं फुलं वायू अजून तुमचं सांगतो निवारा देतो. वृक्षाखाली झोपलं थोडा आराम जुन्या काळामध्ये. आणि रस्त्याच्या कडेला जर हिरवळ असेल तर जायला यायला प्रसन्न वाटतं. आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा वृक्षाच्या झाडाखाली आपण 10 मिनटं घरी बसलो तर आपल्याला थकवा निघून जातो. आणि फळं फुलं हे कुठून येणार? वृक्ष असले तरच मिळणार. म्हणून वृक्ष ही काळाची गरज आहे. आणि ते संवर्धन करण्यासाठी आता वृक्ष तोड भरपूर झाली. समाजामध्ये पूर्वी इंधनाचं साहित्य नव्हतं तर लाकडं जाळूनच इंधन करायची आणि कामं करून लग्न कार्य असलं तर चुलीवर स्वयंपाक करायचं. बरोबर आहे. तर आता काळानुसार गॅस आले प्रत्येकाच्या ठिकाणी. त्याच्यामुळे लाकडांचा आता काही वापर होत नाही. त्याच्यामुळे वृक्ष आता बघा तुम्ही वाढवताना दिसतं. बरं. आणि बोला दुसरा प्रश्न असा, मग या पर्यावरणामध्ये या मातीमध्ये या पृथ्वीवर मग कोणत्या प्रकारची झाडं लावली पाहिजे? ती देशी झाडांची नावं तुम्हाला माहिती आहे का? त्या काही ठराविक वृक्षांची नावे आम्हाला कल्पना नाही. तशी वृक्ष संपदा फार मोठी. काही जंगली झाडं काही तुम्ही घरापाशी लावू शकता ती झाडं वेगळी, फुलझाडं वेगळे, काटेरी झाडं वेगळी. काही मोठी वृक्ष आहेत जसे वड आहे पिंपळ आहे. तर हे आपण धार्मिकतेला पूजतो. वडाची पूजा करतात लेडीज बघा. जेव्हा तुमची वटसावित्री असते त्या दिवशी वडाला महत्त्व दिलं जातं. पिंपळाच्या झाडाला तर दत्ताचं स्थान मानलेलं आहे. बरोबर आहे ना? आणि औदुंबराला तुम्ही औदुंबर वृक्षाला बी स्वामी समर्थांच्या ह्याच्यात सर्वांना महत्त्व आहे. म्हणजे प्रत्येक मोठी जी झाडं आहे जसं लिंबाला बी महत्त्व आहे. लिंबाचा पार लिंब तर आयुर्वेदिक वनस्पती आहे. समजा नारळाचं झाड तुम्हाला नारळ मिळतात त्याच्यापासून तुम्हाला रसच मिळतो. आणि नारळाच्या कवट्यांपासून काही कलाकुसरीच्या वस्तू होतात. तर हे सर्वच वृक्ष आपल्याला फायदेशीर आहे. वृक्ष नसले तर आपलं जीवन असंही होईल. तुम्ही कंपन्यांमध्ये काय प्रोडक्ट तयार करते तर ते सगळे वृक्षांच्या पान फुलापासून फुलांपासून. बरोबर आहे. आता मूळव्याधावर काय औषधं आहे आयुर्वेदिक. तर हे तुमचे पानं वेली झाडं झुडपं काटेरी सगळ्याच वनस्पती ह्या आपल्या फायद्याचे. इव्हन तुमचं निवडुंगाचं झाडसुद्धा काही लागलं बिगलं त्याच्यावर तुम्ही. बरोबर आहे. त्याच्यामुळं वृक्ष ही काळाची गरजच आहे. आणि वृक्ष जर नसले तर आपलं जीवन असंही होईल. तुम्ही फॅक्टरीमध्ये काय करणार सांगा ना? ह्या गोष्टी तुम्ही मिळू शकता फॅक्टरीमधून. टाटा कंपनीची गाडी घेतली त्याला पेट्रोल डिझेलच चाललं. पण खाण्यापिण्यासाठी तुमची झाडं फळं भाज्या आता संत सावता महाराज कांदा मुळा भाजी अवधी पिता तोही वृक्षच आहे ना. छोटे छोटे फुलझाडं फळझाडं भाजीपाला हे वृक्षच आहे. पण ते छोट्या पद्धतीने वाढतात. कमी कालावधीमध्ये लवकर येतात. आणि यासाठी जनजागृतीसाठी काय करावं लागेल आपल्याला? जनजागृती करण्याची गरज काळाची मला तरी वाटत नाही. कसं सांगतो आता प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आला आहे. बरोबर. प्रत्येकजण काय म्हणतो निसर्गाच्या ठिकाणी जातो. निसर्गाच्या ठिकाणी म्हणजे जे झाडं झुडं हिरवगार दिसत त्याला निसर्ग म्हणतो ना आपण. का आपण डोंगर माथ्यावर कड्याकापरीत जाऊन फोटो काढू शकतो. मला एक उदाहरण सांगा मावली. आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरता नदी नाले पाणी वाहतं. नदी नाल्यांच्या ठिकाणी काढतात फोटो फक्त पाण्याचा आंघोळीचा आनंद घेण्यासाठी. पण नॅचरल म्हणतो आपण. नवरा बायको जेव्हा लग्न करून जातात मग एखादं झाड पाहतात त्या झाडाच्या खाली फोटो काढतात. पाठीमागं बॅकग्राऊंड